and this is my friend. My name is Mangesh Lakshaman Dara. And I am participating in New University in Science and Technology, and my topic name is piezoelectricity. Thank you. Piezoelectric are the material can be used to transfer vibration into electrical energy. This energy then will be stored and used to power other devices. In this project, the use of millistructure of piezoelectric material, the piezoelectric generator is implemented on a motorcycle, where it will absorb the vibration from motorcycle in order to convert to electrical energy. Motorcycle undergoes the vibration when on the road, and thus can be used to generate electrical energy using piezoelectric. Piezoelectric have an attractive feature, boost and control the output voltage and current. The energy of force is provided by the human circuit. At a location where we have tiles with piezoelectric sensor. The basic idea of piezoelectric sensor is that when the shape is delivered, the piezo converts mechanical energy into electrical charge. We have successfully developed a working model to produce by applying pressure in working situation. This can also be done by physically working on the setup of piezoelectric sensor. This model is extremely simple and highly useful. This system can output a good amount of power, which can further be used for providing layers of electricity. So thank you. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे पीझोइलेक्ट्रिसिटी. पीझो हा ग्रीक वर्ड आहे. पीझो म्हणजे प्रेशर, पुश आणि व्हायब्रेशन. आपण इथे पाहत आहात की जेव्हा या प्रोजेक्टमध्ये या पीझोइलेक्ट्रिक सेन्सर प्लेटचा खूप मोठा वाटा आहे. ही प्लेट लीड झिर्कोनेट टायटॅनाइट या मेटलपासून तयार झालेली आहे. आपण पाहू शकता की जेव्हा या प्लेटवर व्हायब्रेशन क्रिएट झाले नाही तर तेव्हा यातील जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते अपोजिट डायरेक्शनने अपोज करतात आणि जेव्हा यावर प्रेशर अप्लाय झालं, व्हायब्रेशन अप्लाय झालं, त्यानंतर यातील जे काही इलेक्ट्रॉन ते सरळ रेषेत एकत्र आले आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट झाली. हा उपक्रम आपण गरजेच्या ठिकाणी अंमलात आणले जाऊ शकते, जसे रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, एअरपोर्ट, जिम, मॉल, स्कूल तसेच स्टेडियम मध्ये सुद्धा आपण याचा उपयोग केला जाऊ शकतो. तसेच व्हॉलीबॉल स्टेडियम, क्रिकेट स्टेडियम यामध्ये सुद्धा आपण याचा उपयोग केला जाऊ शकतो. सो या प्रोटोटाइप मध्ये मी मल्टिपल पीझोइलेक्ट्रिक डिस्क याचा वापर केलेला आहे. व्हायब्रेशन, प्रेशर आल्यानंतर हे डिस्क एसी व्होल्टेज तयार करतात आणि त्यानंतर रेक्टिफायर आणि स्टोरेज बॅटरीद्वारे ही एनर्जी युजेबल डीसी इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट केली जाते. सो आपण पाहत आहोत की एआय चा जमाना आलेला आहे. एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून आपण या मॉडेलचे एक न्यू इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकतो. जेव्हा हे मॉडेल आपण गरजेच्या ठिकाणी ठेवले, हायवेला ठेवले किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये आपण हे जर मॉडेल ठेवले तर त्यानंतर त्यावर व्यक्ती जातील किंवा गाड्या जातील आणि त्या गाड्यांच्या व्हायब्रेशन मुळे आपण एक डेटा कलेक्ट करू शकतो आणि एआय हा डाटा रिअल टाइम मध्ये अनालिसिस करतो. एआय आपल्याला सांगेल की कोणत्या वेळेला जास्त क्राउड किंवा ट्रॅफिक असेल. तसेच त्याबरोबर एआय ही एनर्जी, ही इलेक्ट्रिसिटी ऑटोमॅटिकली स्टोअर करेल आणि कोणत्या डिव्हाइसला किती एनर्जी प्रोव्हाइड करायची हे एआय ठरवेल. त्याचबरोबर पीझो टाईल्स जर खराब होत असेल, निकामी होत असेल, कमी काम करत असेल तर एआयच्या मदतीने आपण ते सुद्धा माहिती करू शकतो. तसेच त्याबरोबर आपण एआय अँड आयओटी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड इंटरनेट ऑफ थिंग च्या मदतीने हे जर डिव्हाइस आपण आपल्या शूज मध्ये बसवलं तर त्याला आपण स्मार्ट शूज म्हणेल आणि शूज मध्ये बसवल्यानंतर तो व्यक्ती त्या या डिव्हाइसचा वापर करून चालता चालता आपण आपला स्वतःचा मोबाईल सुद्धा चार्ज करू शकतो. तसेच त्या व्यक्तीचे तापमान, टेम्परेचर आणि त्या व्यक्तीची आपण तब्येत सुद्धा मोजू शकतो. तसेच तो व्यक्ती किती पावले चालला, किती मीटर चालला हे सुद्धा आपण माहिती करू शकतो. तसेच आपण पाहत आहोत की ईव्ही व्हेकल्स आलेले आहेत, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. इलेक्ट्रॉनिक व्हेकल चार्ज करण्यासाठी सुद्धा या डिव्हाइसचा खूप मोठा उपयोग केला जाऊ शकतो. जेव्हा इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स हायवेला जातील आणि हे डिव्हाइस आपण हायवेला मध्ये बसवलं तर गाडी चालता चालता आपण ती गाडी चार्ज सुद्धा करू शकतो. हे डिव्हाइस आपण पार्किंग एरियामध्ये जरी बसवलं तरी आपण सेन्सरचा वापर करून ती गाडी सुद्धा चार्ज करू शकतो. सो या मॉडेलचा एरोस्पेस इंडस्ट्री, मेडिकल इंडस्ट्री तसेच टेक्निकल अँड सायन्स इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा उपयोग होतो. आपण पाहत आहोत की इथं बिल्डिंग अँड ब्रिज ऑसिलेशन, तर या मॉडेलचा बिल्डिंग अँड ब्रिज ऑसिलेशन मध्ये खूप मोठा उपयोग होतो. तसेच ह्युमन मोशन अँड पॉवर शूट मध्ये जर हे डिव्हाइस आपण बसवलं तर आपण आपला मोबाईल चालता चालता सुद्धा चार्ज करू शकतो. तसेच मेडिकल इंडस्ट्रीमध्ये पीस मेकर मध्ये खूप मोठा याचा उपयोग होतो. सो मी हा प्रोजेक्ट न्यू युनिव्हर्सिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजी याच्या दृष्टीने तयार केला आहे. सो थँक्यू.